नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेतकरी ज्ञानमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. तर सध्या सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू आहे आणि आपल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न घोळतोय की तुरीला खरंच प्रति क्विंटल 9,000 रुपये भाव मिळतोय का? या बातमीत खरं किती आणि खोटं किती? चला, आज आपण याच प्रश्नाच्या अगदी मुळापर्यंत जाणार आहोत. पण पुढे जाण्याआधी एक छोटीशी आठवण. आपण आज बाजाराचं खरं चित्र काय आहे, खरे दर काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपला माल विकण्यासाठी योग्य रणनीती काय असायला पाहिजे यावर सविस्तर बोलणार आहोत. त्यामुळे अशाच प्रकारच्या विश्वासार्ह विश्लेषणासाठी शेतकरी ज्ञान चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर खरी मेख आहे ना, ती इथेच आहे. हे जे 9,000चे भाव आपण ऐकतोय ते खोटे नाहीत, पण ही एक खेळी असू शकते, एक सापळा असू शकतो. होतं काय की व्यापारी मुद्दाम 1-2 क्विंटल माल एकदम चढ्या भावाने विकत घेतात, त्याची पावती सोशल मीडियावर व्हायरल करतात आणि मग काय, ही बातमी बघून सगळे शेतकरी बाजारात गर्दी करतात. आवक एकदम वाढली की दर आपोआप खाली येतात. म्हणजे बघा, ही एक दिशाभूल करणारी रणनीती आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनीच सावध राहणं खूप गरजेचं आहे. म्हणजे व्हायरल होणाऱ्या बातम्या आणि बाजारातलं जे खरं वास्तव आहे यातला फरक आपण आधी समजून घेतला पाहिजे. सोशल मीडियावर फक्त ती एक 9,000ची पावती फिरत असते, पण त्याचवेळी बाजारात हजारो क्विंटल मालाची विक्री सरासरी दराने, म्हणजे खूप कमी दराने होत असते. हा फरक जर आपण ओळखला नाही तर आपलं नुकसान होऊ शकतं. बरं, मग बाजाराचं खरं चित्र नक्की काय आहे? चला, आता थेट सरकारी आकडेवारीच बघूया आणि समजून घेऊया की कोणत्या बाजारपेठेत खरंच चांगला भाव मिळतोय. हे बघा, हिंगणघाट बाजारपेठेचं उदाहरण. इथे तुरीला जवळपास 8,900 रुपये इतका उच्चांकी भाव मिळालाय. म्हणजे यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते की चांगला भाव मिळणं नक्कीच शक्य आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, असा दर फक्त सर्वोत्तम प्रतीच्या मालाला आणि अगदी मोजक्याच लॉटला मिळतो, सगळ्यांना नाही. आता दुसरं उदाहरण पाहूया, कारंजा बाजारपेठेचं. इथे दर 8,000च्या वर गेलेला दिसतोय. विशेषतः विदर्भातल्या ज्या काही प्रमुख बाजारपेठा आहेत त्या सध्या दरांच्या बाबतीत आघाडीवर आहेत, हे यावरून स्पष्ट होतंय. आणि अकोल्यातही तीच परिस्थिती आहे. म्हणजे इथे आपल्याला एक पॅटर्न दिसायला लागतो की विदर्भातल्या मुख्य बाजारपेठांमध्ये सातत्याने चांगले दर मिळतात. अकोला हे याचंच एक उत्तम उदाहरण आहे. आणि हा मुद्दा सगळ्यात महत्त्वाचा आहे. आपलं लक्ष त्या कमाल दरावर नाही तर सरासरी दरावर असायला हवं. का? कारण आतला बहुतांश माल याच सरासरी दराच्या आसपास विकला जाणार आहे. या तक्त्यामध्ये बघा, हिंगणघाट आणि अकोल्याचा सरासरी दर सुद्धा 8,000च्या वर आहे आणि हे खूप सकारात्मक चिन्ह आहे. या आलेखावरून तर चित्र आणखीनच स्पष्ट होतं. वेगवेगळ्या विभागांमध्ये दरांमध्ये किती मोठा फरक आहे बघा. विदर्भातले भाव सध्या सर्वात जास्त आहेत, त्यानंतर मराठवाडा आणि मग खानदेशाचा नंबर लागतो. म्हणजे तुम्ही कुठे माल विकता यावर दर अवलंबून आहेत. ठीक आहे, तर बाजारातले दर तर आपण पाहिले, पण हे भाव नक्की का वाढत आहेत? या दरवाढीमागची मुख्य कारणं कोणती आहेत? चला, आता ते समजून घेऊया. या दरवाढीमागे प्रामुख्याने 3 कारणं आहेत. पहिलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डाळ मिल्सकडनं तुरीला प्रचंड मागणी आहे, ती थांबलेली नाहीये. दुसरं, भाव भविष्यात आणखी वाढतील या अपेक्षेने मोठे व्यापारी मालाची साठवणूक करत आहेत. आणि तिसरं म्हणजे काही भागांमध्ये उत्पादनात घट झाल्यामुळे बाजारात मालाची आवक कमी झालीय. आणि साहजिकच आवक कमी झाली की दर वाढतात. ओके, बाजाराची सगळी कारणं तर आपल्याला कळली. पण ह्या परिस्थितीत आपण नेमकं काय करायचं? आपला माल विकताना कोणती हुशारी दाखवायची? हाच तर आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे, नाही का? चला तर मग आता या अस्थिर बाजारात आपला फायदा कसा करून घ्यायचा यासाठी तज्ज्ञांच्या विश्लेषणावर आधारित एक पक्की स्मार्ट रणनीती काय असू शकते ते पाहूया. ह्या परिस्थितीत जास्तीत जास्त नफा मिळवण्यासाठी ही 4 सूत्री योजना कायम लक्षात ठेवा. 1. सगळा माल एकदम विकण्याची घाई अजिबात करू नका. 2. बाजारात दरांचे चढउतार होत राहणार, त्यामुळे त्याचा फायदा घेण्यासाठी टप्प्याटप्प्याने माल विका. 3. शक्यतो मोठ्या बाजारात माल घेऊन जा, जिथे जास्त खरेदीदार असतील. आणि 4. घरातून निघण्याआधी कमीत कमी फोनवरून तरी जवळच्या बाजारांचे दर नक्की तपासा. ही पूर्वतयारी खूप महत्त्वाची आहे. हे एक साधं पण खूप महत्त्वाचं गणित आहे. ज्या बाजारात मालाची आवक जास्त असते तिथे खरेदी करणारे व्यापारीही जास्त येतात. आणि जेव्हा व्यापारी जास्त असतात तेव्हा त्यांच्यात स्पर्धा वाढते आणि त्याचा थेट फायदा आपल्याला मिळतो, म्हणजे चांगला दर मिळतो.
जर हे विश्लेषण आपल्याला खरंच महत्त्वाचं वाटलं असेल आणि भविष्यातही अशीच थेट सोप्या भाषेतली आणि कामाची माहिती हवी असेल तर शेतकरी ज्ञान या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर मित्रांनो, शेवटी एकच सांगतो, या सर्व माहितीच्या आधारे आपल्या मालाची प्रत कशी आहे आणि आपल्याला काय सोयीचं आहे हे बघून योग्य बाजारपेठ आणि योग्य वेळ निवडणं हे आता पूर्णपणे आपल्या हातात आहे. विचारपूर्वक निर्णय घ्या. शेतकरी ज्ञान सोबत असेच जोडलेले रहा. धन्यवाद.